नमस्कार मित्रांनो, आज जर तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल तर भारतामध्ये बहुतांश लोकांचं किंवा जनतेचं असं म्हणणं आहे की जे भारतामधले पत्रकार आहेत ते आजकाल जे पक्षपाती निर्णय खूप करतात की जे सत्य आहे ज्याला दाखवत नाहीत, असं बऱ्यापैकी लोकांचं तुम्ही म्हणणं बघितलं असेल. 2023 जो सर्व्हे रिपोर्ट करण्यात आला होता त्याच्यानुसार असं दाखवलं होतं की भारतातले जे जर्नलिझम आहेत, पत्रकार आहेत, जे न्यूज चॅनल्स आहेत ते बऱ्यापैकी कसं होतं, जे सत्य आहे ते दाखवत नाहीत, धर्माच्या बाजूने जास्त बोलतात, धर्मात भांडणं लावण्याचा त्यांनी प्रयत्न जास्त केला, असं बऱ्यापैकी मत तुम्ही लोकांचं ऐकलं असेल. त्यामुळं आता एक जास्त तुम्ही बघितलं असेल की जे बऱ्यापैकी ज्यांना खरी पत्रकारिता करायची ती लोक सुद्धा कुठल्याही व्यक्तीच्या दबावात न येता, तो कुठला पक्ष असो किंवा कुठला माणूस असो किंवा काही असो, ते कुठल्याही दबावात न येण्यासाठी स्वतःचं काम प्रामाणिकपणे करण्यासाठी ती लोक बऱ्यापैकी आजकाल युट्यूब आणि इंस्टाग्रामचा सहारा घेतात, जेणेकरून सत्य लोकांसमोर मांडते. मध्यंतरी जे हिंदी न्यूज चॅनल्स असतील बऱ्यापैकी त्यांनी असं काही दाखवलं होतं की जे काही लाठीचार्ज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झाला होता, परत अजून बरंच काही शेतकऱ्यांची व्यथा असतील पंजाबमध्ये जे झालं होतं ते 1-2 हेडलाईनच दाखवतात आणि बाकीपैकी हा भामटा बाबा किंवा हा एक सत्संग करणारा बाबा, हा कुठलाही बाबा, तो काय बोलला, हा काय बोलला, या गोष्टीकडे जास्त फोकस करताना मध्यंतरी तुम्हाला दिसला असेल. बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं असेल की धर्मावर जास्त फोकस न्यूज चॅनल्सचे असते, पण देशातल्या ज्या अडचणीत ह्याच्याकडे न्यूज चॅनलचं अजिबात लक्ष नाहीये. हा व्यक्ती त्याला काय बोलला, तो राजकारणी त्याला काय बोलला, हा राजकारणी त्याला काय बोलला, बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल. आणि त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर एक पक्षपात होताना तुम्हाला दिसतो की नागरिकांच्या अडचणी, पत्रकारिता हा भारताचा 4था स्तंभ म्हणून आपण बघतो आणि ती ख्याती म्हणून आहे. भारताचा 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता असते. ती पण जर माणसाने अशी बऱ्यापैकी चुकवली किंवा त्याच्यामध्ये पण जर घोटाळा करण्यात आला तर भारताच्या एक लोकशाहीला एक काळीमा फासणारी गोष्ट असते. तर कसं असतं, लोकांचं लक्ष कसं धर्माकडे जास्त वळवत आहे असं न्यूज चॅनल्सनी बऱ्यापैकी दाखवलं होतं आणि ते सत्यच आहे. आणि कसं असतं, धर्माला पण तेवढं महत्व द्या, पण कसं असतं भारताचे जी मेन मुद्दे आहेत, मेन प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही आणि ते मुद्दाम करतात करायला माहित नाही. कारण कसं असतं, काही चॅनल्स हे सरकारच्या प्रेशरवर चालत असतात, काही चॅनल्स प्रायव्हेट ह्याच्यावरती चालत असतात, काही लोकांना नोकरीचा धोका असतो, म्हणजे बऱ्यापैकी बरीच कारणं आहेत. जर आपण विश्लेषणावर बसलो तर खूप सारी कारणं अशी निघतील ज्याच्यामध्ये त्या न्यूज चॅनलला धोका असतो किंवा इतर गोष्टीमध्ये पण धोका त्यांना आढळून येतो. पण काही जण कसं असतं, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी, स्वतःच्या काही गोष्टी वाचवण्यासाठी तर तिथं ते त्या गोष्टीला लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण की जर केलं तर पोटाचा प्रश्न आहे, जर पोटाविरोधात जरी आपण दाखवलं त्यानंतर आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. अशा म्हणजे राजकीय दबाव असेल किंवा इतर कुठलाही दबाव असेल, कुठल्या व्यक्तीचा दबाव असेल, त्याच्यामध्ये आपला जीव सुद्धा आपला गमवावा लागतो. आणि आजकाल जीवाची भीती सगळ्यांनाच आहे. त्यामुळे कसं होतं, कुणी प्रत्यक्षरित्या सत्य दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तीच गाण फाटलेली असते की बाबा काही झालं तर आपण काही बोलत आलो, मरण्याची जास्त भीती असते. त्यामध्ये लोकांमधून कसं होतं, ते वृत्तपत्र किंवा एक समाचार बातम्या ज्याच्यावरचा जो पूर्णपणे विश्वास तो बऱ्यापैकी हळूहळू चाललेला आहे. म्हणजे जो लोकशाहीचा आधार आहे, 4था स्तंभ आहे भारताचा, तो हळूहळू कुठंतरी नाशवंत होताना आपल्याला दिसत आहे. तर पत्रकारांनी कसं असतं, जरी दबाव आला तरी सत्य दाखवणं त्यांची जबाबदारी आहे. जर तुमच्या गांडीत दम नाही तर तुम्ही ते करूच नका. पहिली गोष्ट तर तुम्हाला सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं जर बोलायची ताकद नसेल तर तुम्ही ती खुर्ची खाली करावी, असं माझं प्रखर मत आहे. जर तुमच्या गांडीत तुम्ही त्या नका करू ना, तुम्हाला कोणी प्रेशर दिलंय का? पण पैशासाठी लोक एवढे लाचार झाले, धर्माधर्मात भांडणं लावली न्यूजवाल्यांनी, नुसतं हिंदू मुस्लिम करून भांडणं लावली. पण जे देशात अर्थव्यवस्था जरी 4 नंबरला जरी पोहोचली, देशात जी गरिबी आहे, जी बेरोजगारी आहे, जे मेन मुद्दे आहेत, जे सरकारी फॅसिलिटीज भेटत नाही, जिथं पूर आलाय ते 1-2 सेकंद दाखवणार, त्यानंतर गायब सगळ्या त्या बातम्या. शेतकऱ्यांचे हाल काय चालू आहे सध्या देशामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये लाठीचार्ज झाला, एक्झाम कॅन्सल झाल्यामुळे, अशा बऱ्याच गोष्टी ज्या भारतामध्ये अजून सुद्धा अडचणीमध्ये आहेत. तर पत्रकारितेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांनी त्या गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे, इतरत्र केलं नाही पाहिजे. 2023 जो सर्व्हे झाला त्याच्यामध्ये असे 1-2 न्यूज चॅनल असतील जे पूर्णपणे निर्भीडपणे भांडतात, ते सुद्धा काही कारणास्तव बंद पडले मध्यंतरी काळामध्ये. त्याच्यावर काय प्रेशर झालं, काय झालं हे आता मी बोलू शकत नाही. कसं तो बोललं की परत आपलंच तोंड दिसणार, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आणि सांगणार म्हणजे सांगणार. कारण माझ्यामध्ये खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलायची ताकद आहे. जे डरपोक आणि गांडू लोक असतात ते असे शेपटी घालून बसतात आणि असं लपून राहतात. तर कसं होतं, पत्रकार माध्यमांना माझी एक विनंती की त्यांनी कृपा करून भारताच्या समस्येवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. पक्षपात, राजकारण, धर्म या सगळ्या गोष्टींना थोडं बाजूला ठेवून की आपल्या भारतात काय अडचण आहे, कारण लोक वाचतील तर त्याचा चॅनल चालव, लोकच राहणार तर चॅनल काय घंटा कोणी बघणार आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी ज्या रिअल आणि खऱ्या गोष्टी त्या दाखवणं तर जास्त महत्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.